सत्यभामेला? अहो रुक्मिणीला दिलं म्हणून सत्यभामा रुसली आणि मग भगवान परमात्मा म्हटले तिला तरी फुल आणलं, तुला झाडच आणतो. मग भगवान परमात्मा स्वर्गात गेले आणि त्या इंद्रदेवाला म्हणायला लागले, ते आमच्या मंडळीने आता मी तुम्हाला एवढं सगळं विजय प्राप्त करून दिला, स्वर्गातलं राज्य प्राप्त करून दिला, कोणाला? देवांना, इंद्राला. तर मला एखादं झाड फक्त ते आमच्या मंडळीचा आग्रह आहे तेवढं झाड द्या म्हणे. इंद्र म्हणायला लागला, झाड बीड हितलं नाही नेता येणार तुम्हाला म्हणे. मग भगवान म्हणले, बाबा मग युद्ध करावं लागेल. देवाला युद्ध करावं लागलं आणि मग ते झाड आणलं, लावलं सत्यभामेच्या द्वारात असं म्हणतात. मग त्याची फुलं कुठं पडायची? हां, असा पारिजात, असा वृक्ष आहे दिव्य. पण ते तरीसुद्धा या दोन्ही वृक्ष जरी असले आणि आणखीन तिसरा वृक्ष आहे का? कोणता आहे? गुणे चंदनही वाढ विख्यातू. चंदन हा सुद्धा गुणाने वाढ आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे, विख्यात आहे. किती श्रेष्ठ आहे चंदन हो! चंदनाचं सगळं झाड सुगंधी, काहींच्या मुळ्या सुगंधी असतात, फळं सुगंधी असतात, फुलं. पण चंदनाचं झाड, ज्ञानोबांची ओवी आहे, चंदनाला फुला फळाची वाट बघावी लागत नाही. चंदनाचं सगळं झाडच फळस्वरूप आहे. बाकी सगळ्या कुठल्या झाडाला फळं आलं की पूर्णता प्राप्त होते, फुलं आली की पूर्णता. पण चंदनाचं तसं नाही, सगळं झाडच परिपूर्ण आहे. चंदनाचे हात पायही चंदन असं म्हटलेलं आहे. आणि चंदनामध्ये विशेष गुण असा आहे की चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. सगळ्याला सुगंधी करत जातो चंदन. तापल्या तेला बावन चंदन. तापलेलं तेल असले आणि त्याच्यामध्ये एक थेंब जर चंदन टाकलं तर ते सगळं तेल शांत होतं, थंड होतं. असा चंदन आहे. परोपकाराकरता झिजणारा चंदन आहे. कुडी, हां, असा चंदन आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, तरी या वृक्ष जाता आतू अश्वत्थतो मी. जरी कल्पवृक्ष श्रेष्ठ असेल, दिव्य असेल, जरी पारिजात श्रेष्ठ असेल, दिव्य असेल, जरी चंदन श्रेष्ठ असेल, पण तरीसुद्धा माझी विभूती जर कोणती असेल तर तो पिंपळ आहे. म्हणजे पिंपळ श्रेष्ठ ठरला. कल्पवृक्ष नाही मिळाला तरी चालेल, आपल्याला पारिजात नाही पाहायला मिळाला तरी चालेल, पण पिंपळ रोज आपल्याला पाहायला मिळतोय. पण आपल्याला त्याचं महत्त्व वाटत, आपल्याला वाटतं कल्पवृक्ष मिळाला तर बरं होईल. अरे हा सुद्धा कल्पवृक्षच आहे, साक्षात भगवंताची विभूती आहे. म्हणून वृक्ष नवे वड पिंपळ म्हटलं. देवर्षी आत पांडवा, नारद तो मी जाणावा, चित्ररथ मी गंधर्वा, सकाळी का माझी. आणि देवर्षींच्यामध्ये देवर्षी आत पांडवा, नारद तो मी जाणावा. नारद माझी विभूती आहे. आणि म्हणून जिथे जिथे भगवान परमात्मा असतात त्या ठिकाणी नारद महर्षी आपल्याला पाहायला मिळतात. कधीही भगवंताच्या नामस्मरणा वाचून नारद महर्षी आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक लोकांचा उद्धार नारद महर्षींच्या एका एका शब्दामुळे झालेला आहे. दुर्बळांचा उद्धार कोणामुळे झाला? नारद महर्षींच्यामुळे. आणखीन प्रल्हादजींचा उद्धार कोणामुळे झाला? नारद महर्षीमुळे. भगवान परमात्म्याची विभूती आहे. प्रल्हादांची आई जी आहे तिचं नाव आहे कयाधू. हिच्या पोटामध्ये त्या हिरण्यकश्यपूची बायको आहे. हिच्या पोटात दुसरा एखादा राक्षस असेल, हिरण्यकश्यप आपल्याला त्रास देतो तसा हाही देईल म्हणून त्या इंद्रदेवाने त्या कयाधूलाच पळून नेलं. म्हणजे हिच्या पोटातला बालक जन्माला आला की मारून टाकायचा. पळवून जात असताना, नेत असताना ती ओरडत होती, मला वाचवा, मला वाचवा. नारद महर्षी आडवे झाले. म्हटले, इंद्रदेवा काय करता? म्हटले, हिला आणि हिच्या पोटातल्या बालकाला काय करायचं आहे? संपवायचं आहे. तेव्हा नारद महर्षींनी समजून सांगितलं, अरे बाबा, हिच्या पोटामध्ये राक्षस नसून महान भगवत भक्त आहे. म्हणून तिथून सोडवलं, आपल्या आश्रमात आणलं आणि रोज कथा ऐकवली. ती कथा प्रल्हादांनी
आईच्या पोटात बसूनच ऐकली आणि भक्तामध्ये श्रेष्ठ प्रल्हादजी झाले. म्हणून नारद महर्षीसुद्धा काय आहे, माझी विभूती आहे. नारद महर्षींच्या वय काय अजून नाही सापडल्या जास्त ना, श्रेष्ठ वर्णन करणाऱ्या नारद महर्षी जे आहेत माझी विभूती आहे. देवर्षी आता पांडवा नारद तो मी जाणावा आणि चित्ररथ मी गंधर्वा सकाळी का माझी. सर्व काही गंधर्व आहेत, त्या सगळ्या गंधर्वामध्ये देवलोकामध्ये त्या सर्व गंधर्वामध्ये मी चित्ररथ नावाचा गंधर्व आहे. देवलोकात गायन वादन नर्तन असं करणारे सगळे रूपवान कश्यपाच्या मुनिया आणि प्राधा या 2 पत्नीपासून देवलोकात हे जन्माला आलेले आहेत गंधर्व. कश्यप ऋषीच्या 2 पत्न्यापासून गंधर्व आले. त्यात गंधर्व अनेक आहेत बरं का, नावं दिले तिथं. हा हा गंधर्वात कोण आहे, नाव काय, हा हा गंधर्व. नंतर हू हू म्हणून ते गायन करणारे हा हा करतात, नाही तर हू हू करतात. विश्वावसू, तुंबरू, चित्ररथ हे 5 गंधर्व त्याच्यामध्ये मुख्य आहेत. आणि या सगळ्यांचा अधिपती जो आहे तो कोण आहे, चित्ररथ आहे. म्हणून हे गंधर्व जे आहेत त्या गंधर्वांच्या पैकी तुम्हाला गायन जर आवडत असेल, गंधर्वाचीच उपासना तुम्हाला करायची असेल, काही काही लोक गंधर्वाची उपासना करतात. आपल्याला लवकर गायन प्राप्त व्हावं, आपल्याला लवकर चांगलं गायन यावं म्हणून गंधर्वादिकांच्या उपासना सांगितलेल्या आहेत. तेव्हा उपासना जर करायची असेल तर कुठल्याही गंधर्वाची करण्यापेक्षा त्या सगळ्या गंधर्वात मी असणारा चित्ररथ गंधर्व ते माझी उपासना तुम्ही करा. माझं ध्यान तुम्ही चित्ररथ गंधर्वाच्या रूपाने करू शकता, हे भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. यया अशेषाई सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवा मी. या अशेषाई सिद्धा म्हणजे सगळे जे काही सिद्ध लोक आहेत, अनेक प्रकारचे सिद्ध लोक. आता सिद्ध कोणाला म्हणायचं, ज्यांना त्या अनिमा लघिमा वगैरे सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, अष्टमहासिद्धी आहेत. आणि काही उपसिद्धीसुद्धा सांगितलेल्या आहेत. लहान होणं, मोठं होणं, हवेमध्ये उडणं, पाण्यावर चालणं वगैरे अशा काही सिद्धी योग केल्यानंतर त्या सगळ्या प्राप्त होतात. पण ह्या सगळ्या सिद्धी असल्या तरी या सिद्धीपेक्षा एक सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. या सिद्धी संतांनी स्वीकारलेल्या आहेत का. सिद्धी लावी पिसे कोण तया ते पुसे, किंवा काय ज्ञानोबराय म्हणतात, पातलिया भ्रंशे बुद्धी तपोबळी वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. हां, या सगळ्या सिद्धी भगवंतापासून विन्मुख करणारे असतील तर त्या सिद्धी संतांनी घेतल्या नाही. मग सगळ्यात सिद्धी मोठी कोणती आहे तर पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रेगाला भक्तिपंथी जगा देत. या म्हणून देवाच काय या नाव चौथा पुरुषार्थ. या ब्रह्मत्वाशीची पार्था सायुज्यायशी व्यवस्था या नाव चौथा. या लागी मनपे परमसिद्धी मी ये परते काही निपजने आन नाही म्हणून मनपे पाही. जे प्राप्त केल्यानंतर आता प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही, कृतकृत्यता प्राप्त होते. अर्थात मोक्ष ह्याला परमसिद्धी म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशी सिद्धी अनेक सिद्ध आहेत, अशी सिद्धी प्राप्त करून घेतलेले या आशेशाही सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा. अर्जुनाला प्रबुद्ध म्हटलेलं आहे. प्रकर्षेन बुद्धा म्हणजे ज्ञानवान तू सुद्धा आहेस. आणि म्हणून असे सिद्ध आहेत. या सगळ्या सिद्धामध्ये सिद्धानाम कपिलो मुनिही, कपिल ही माझी विभूती आहेत. भगवंताचाच कपिल हे सुद्धा काय आहेत, अवतार आहेत. कर्दम प्रजापती आणि देवहूती यांच्या पोटी भगवंताने त्या ठिकाणी अवतार धारण केला कपिल मुनी. आणि पुढे मग कर्दम प्रजापती जे आहेत ते वनामध्ये निघून गेले. तेव्हा देवहूतीला म्हणजे आपल्या आईला, त्या आईने
भगवंताचा अवतार आहे असं लक्षात आल्यानंतर एक दिवशी नमस्कार केल्यानं सांगितलं, मला असं कळलं तुम्ही देव आहात, अनेकांना तुम्ही ज्ञान दिलेलं आहे, मला सुद्धा तुम्ही काय करा, ज्ञान द्या. भगवंतांनी गीता सांगितलेला कपिल गीता असं म्हणतात. फार सुंदर आहे. भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत, प्रकृती पुरुषाचा विवेक सांगितलेला आहे, योग कसा, ध्यान कसं करायचं हे सांगितलेलं आहे. भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये हा विषय आलेला आहे. म्हणून असे असणारे जे कपिल आहेत, त्या कपिलाच्या उपदेशामुळे त्याची आई भगवत स्वरूप झाली. सिद्धानाम कपिलो मुनी, माझे कपिलाचार्य मी प्रबुद्धा, तुरंग जाता प्रसिद्ध आत उच्चै श्रवा मी. आणि जेवढे काही प्रसिद्ध असणारे घोडे आहेत, तुरग आहेत, त्या प्रसिद्धामध्ये घोड्यांच्यामध्ये अनेक घोडे आहेत बरं का. त्याच्यामध्ये सौंदर्याने प्रसिद्ध आहेत, गुणांनी प्रसिद्ध आहेत, अवयवांनी प्रसिद्ध आहेत. काही काही घोडे जे आहेत दिसायला चांगले आहेत. श्यामकर्ण नावाचा घोडा आहे, म्हणजे त्याचे फक्त कानच काळे असतात. काही घोडे पांढरे असतात, काही घोडे सोनेरी असतात. असे अनेक प्रकारचे घोडे आहेत. काही गुणाने श्रेष्ठ असतात. हो, गुणाने तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे. काही काही घोडे काय देवमणी कंठी, 72 खोडी, परी देवमणी कंठी तुकाराम महाराज म्हणतात. घोड्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. हो, तट्टा इशारती, काय तट्टू फोकावरी घेते, तेजा इशारती तट्टू फोकावरी घेते. तुकाराम महाराज म्हणतात तेजा इशारती, इशारा केल्याबरोबर चालणारे घोडे. भगवंताच्या रथाच्या घोड्याचं वर्णन केलं आहे की नाही. ततश्वेतैर हैर्युक्ते, ओव्यात कुठं आहे का घोड्यांचं वर्णन? हां, अर्जुनाच्या घोड्यांचं वर्णन, रथाचं वर्णन, म्हणजे जसं काही मेरू पर्वतच आहे अर्जुनाचा रथ, म्हणजे पांढरे शुभ्र घोडे. हां, तेजाचे कातले चारी, गरुडाची उपमा दिली. जसं काय जणू काय 4 गरुड लावलेले आहेत, असे घोडे अर्जुनाचे. आणि म्हणून सगळे घोडे असतील, पण त्या घोड्यामध्ये कोण आहे? उच्चैश्रवा नावाचा घोडा मी आहे. घोड्याचं ध्यान करायचं असेल, घोड्या रूपाने तुम्हाला आवडत असेल, मी सारखं घोड्यातच तुमचं लक्ष जात असेल, तर उच्चैश्रवा भगवान परमात्म्याचं रूप आहे असं ध्यान करा. राज्यभूषणा गजातू अर्जुना मिगा ऐरावतू, पयो राशी सुरमथितो वियाला जयाते. आणि राजाचं भूषण असलेल्या हत्तीमध्ये देवांनी मंथन केलेला क्षीरसागर ज्याला जन्म देता झाला असा ऐरावत नावाचा हत्ती. भगवान परमात्मा म्हणतात कोण आहे? मी आहे. हत्तीमध्ये सुद्धा तुम्हाला भगवंताचं ध्यान करता येतं, हत्तीमध्ये सुद्धा भगवंताला आपल्याला पाहता येतं. तात्पर्य काय आहे? सगळी सृष्टीच भगवत स्वरूप आहे. पण सगळी सृष्टी भगवत स्वरूप आहे असं लगेच आपल्याला ध्यान करता येत नाही. म्हणून जे जे काही मुख्य पदार्थ आपल्याला सृष्टीमध्ये दिसतील, अहो पर्वत दिसला तरी देवाचं रूप आहे, झाड दिसलं तरी सुद्धा देवाचं रूप आहे, हत्तीसारखा पशु दिसला तरी हे सुद्धा देवाचं रूप आहे, असं आपल्याला ध्यान करता यावं. म्हणून हा हत्ती जो आहे तो मी आहे. किंवा यया नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती. या मनुष्यामध्ये राजा जे आहे ती माझी विभूती आहे. म्हणून सगळे लोक त्या राजाची काय करतात? सेवा करतात, राजाचं म्हणणं ऐकतात. म्हणून राजा ही सुद्धा माझी विशेष विभूती आहे. राजाकडे पाहताना सुद्धा ईश्वर आहे अशा दृष्टीने सुद्धा पाहता येतं. त्याचं आपल्याला भगवंताचं त्यात तिथे ध्यान करता येतं. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या विभूती सांगितल्या. काही विभूती आता अजून राहिलेल्या आहेत आपला 10व्या अध्यायातला. त्याचा विचार आपल्याला आता पुढील प्रवचनात, म्हणजे आता मंदिरातला सप्ताह उद्यापासून सुरू होणार आहे जन्माष्टमीचा. त्यामुळे आपलं प्रवचन मंदिरातला सप्ताह असल्यामुळे 7 दिवस बंद राहणार आहे. क्रमाचं प्रवचन प्रवचन रोज इथे होणार आहे.